नमस्कार मंडळी, आज मी बनवत आहे खानदेश स्पेशल खुडी मिरचीचं पाणी। यासाठी मी इथे 15 ते 20 लसूण पाकळ्या बारीक कापून घेतलेल्या आहे। सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहे 5 ते 6। तुम्ही आवडीप्रमाणे तिखट म्हणजे मिरची कमी जास्त घेऊ शकतात। तर इथे मी मिरचीचे तुकडे करून घेतलेले आहे। गॅसवर कढई ठेवली, 4 पळी तेल टाकलेलं आहे। यामध्ये तेल भरपूर टाकायचं म्हणजे त्या पाण्याला छान चव येते। तेल तापल्यावर अर्धा चमचा जिरं टाकायचं, बारीक चिरलेला लसूण टाकून घ्यायचा। हलक्या सोनेरी रंगावर हा लसूण आपल्याला परतवायचा आहे। हलका सोनेरी रंग आला की यामध्ये मिरचीचे तुकडे टाकून घ्यायचे आहे, लाल मिरचीचे। आणि त्यानंतर यामध्ये थोडासा हिंग टाकायचा, पाव चमचा, आणि नंतर थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर टाकून घ्यायची। छान हे सगळं परतून घ्यायचं आहे। आणि यामध्ये आता आपल्याला 1 तांब्यावर पाणी टाकायचं आहे, किंवा तुम्हाला किती जणांपुरतं करायचं आहे त्याप्रमाणे। इथे मी 2 ते 3 जणांसाठी हे बनवत आहे। आता पाणी टाकल्यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि 8 ते 10 मिनटं हे मध्यम आचेवर छान उकळून घ्यायचं आहे। खुडी मिरचीचं पाणी खूप छान असं तयार होतं। हे गरमागरम भाकरीसोबत खायला खूप छान लागतं। तर आज भाजीला काही नव्हतं म्हणून मी झटपट खुडी मिरचीचं पाणी बाजरीच्या भाकरी केलेलं आहे। तुम्ही ही रेसिपी करून बघा, आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा। धन्यवाद।